तर नक्कीच आपण जॉईंट होऊया पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्सकडे, जिथे पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यस जयस्वाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, पत्रकार आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्च इंडिया 24 न्यूज. थँक्यू. पंचांना मी विनंती करतोय, आपण टायमानुसार आता मात्र स्ट्रिक्टली राहणार आहोत. या ठिकाणी पहिला चेंडू जो पडलेला आहे तो 3:37 पहिला चेंडू पडलेला आहे. टायमर आपण ऑन ठेवून द्यायचा आहे. व्हॉट अ कॅच, अप्रतिम जबरदस्त हा झेल आपण पाहत आहेत. भौमिकच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. फलंदाज बाद, बॅक टू द आउट. फर्स्ट विकेट डाऊन. जयराज धनु गॉन. थँक्यू. फर्स्ट विकेट डाऊन. जयराज धनुच्या माध्यमातून आपण पाहत आहेत पहिल्या स्वरूपात फलंदाज बाद होताना 4 वर पहिला धक्का बसलाय लवकरात लवकर. षटक क्रमांक पहिला आहे मिशांत मर्दे. क्लीन बोल्ड. जबरदस्त हा चेंडू स्वप्नीलला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. क्या बात आहे मिशांत. शांत मर्दे या वेळेला आपण पाहतायत ती जोना हॅट्रिक. अतिशय चांगली क्लास बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, पहिला भौमिकने झेल टिपला, शॉट मिड ऑफला आणि त्यानंतर क्लीन बोल्डच्या माध्यमातून स्वप्नील आल्या आल्या त्याच पावलांवरती बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल आहे. फुल टॉस बॉल. सरळ बॅटचा उपयोग केला गेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द रोप. गुड शॉट. 4 रन. पाच बॉलचा खेळ झाला. 8 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज मिशांतचा हा बॉल तेच तर्रार पाहायला मिळतोय. शेखर वैजय यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने मिशांत मर्देचा पाहायला मिळाला. टप्पा अचूक, भेदकता, अचूकता, लयबद्धता, नियंत्रणता आणि या सर्व काही गोष्टीनुसार गोलंदाजी करण्यामध्ये एक्सपर्ट असलेला गोलंदाज आपण पाहू शकलात. मिशांत मर्देचं पहिलं षटक सफल आणि यशस्वीरित्याच्या मार्गावर राहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करणारा संघ MS11 झाई पुरस्कृत करते आहेत मोतीलाल शाहसाहेब आणि त्यांचा संघ खेळत असताना 8 वर 2 धक्के. भौमिक आपल्या गोलंदाजी मार्कवर. भौमिक येताना आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2. फर्स्ट सेमीफायनल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहत आहेत युवा चषक उमरोळी 2025. आजचा फायनल डे. चॅम्पियन्स कोण बनेल 32 टीममधून याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. अतिशय चांगल्या पद्धतीने दमदार खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या द्वारे.
मला टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटर प्रशांत मलला आपण पाहतायत. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक मॅचेस आपल्या बाजूने झुकवलेत. बॉडम हँडचा खूप चांगला वापर करतो हा खेळाडू, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. या बॉलला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. चांगली गोलंदाजी. संघाची धावसंख्या 8 वर MS11 झाई या टीमची. झाई टीमची स्ट्रेंथ हीच आहे की 45-50 धावा जर जेव्हा पलकावर लागतात त्यावेळेला त्यांच्या गोलंदाजांना पाठबळ मिळतं. आदरणीय विनोदजी पुजारी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावर. या युवा चषक उमरोळी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय बॉलिंग पाहायला मिळते भौमिकच्या माध्यमातून. हे एफर्ट आहेत. एका साईडला संघ वंश11 डहाणू, तर एका साईडला संघ पाहायला मिळतोय MS11 झाई. एका साईडला राजनजी पाटील यांचा संघ पुरस्कृत केलेला, तर एका साईडला मोतीलाल शाह यांचा संघ पुरस्कृत केलेला पाहायला मिळतोय. हे पॅकर्स आहेत. संघाची धावसंख्या 8. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा ह्या वेळेला जरूर खेळला गेलाय. लेगबाईचा इशारा विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवत असताना अगदी हे तिन्ही पंच नामवंत पंच म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या पालघर जिल्ह्याला. संघाची धावसंख्या 9, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज भौमिकने आपल्या स्वतःच्या कर्णधारावर विश्वास ठेवलाय. संदेश धारणे चांगली कॅप्टनशिप निभावत असताना पाहायला मिळत आहेत. आणि हेच तुम्हाला करावं लागतं. पहा, संदेश धारणे जसा फिल्डिंग सजवतोय असा कर्णधार असावा की हातवारे करून जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारता त्यावेळेला ॲज अ कॅप्टन काय बोलतोय याकडे लक्ष असावा. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये सगळे 11च्या 11 खेळाडू कर्णधार बनलेत. इथून बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. मिशांत मर्दे पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग. पहा, संदेश धारणेने त्या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षकाला थोडंसं डीपमध्ये होता तिथे थोडंसं क्लोज ठेवलं आणि तिथून बॉल कदाचित बिटवीन द गॅपमध्ये निघून गेला असता. म्हणून जे अपकमिंग यंग टॅलेंट असतात ग्रामीण भागातील खेळाडू, जेव्हा तुम्ही चांगलं संतोषजी पाटील कुठेही असतील तर प्लीज आपण या व्यासपीठावर. आणि त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू फक्त एकच कॅप्टन बना. 11 खेळाडू जर कॅप्टन बनले तर त्या कॅप्टनची व्हॅल्यू 0 आहे. अप्रतिम. आता थांबणार नाहीये. प्रशांत मलच्या बॅटमधून एक क्लास चौकार 4. थँक्यू. 14 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रशांत मल 5 बॉलमध्ये 4 रन करत असताना एका साईडला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये 14 धावा. चांगली स्टार्ट तर आतापर्यंत मिळत नाहीये, परंतु MS11 झाई टीम यासाठी जाणते की कोणत्या सिच्युएशननुसार कोणत्या कंडिशननुसार आपल्याला खेळायचं आहे हे दर्शवणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. वंश11 डहाणू टीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची क्षमता या संघाकडे आहे. या वेळेला आपण पाहताय ज्या पद्धतीने हा चेंडू गेला. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथून जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. परिपूर्णता आपण पाहत आहेत. ज्या पद्धतीने अपील केली गेली होती कॉट बॅहँडच्या स्वरूपात. यावेळेला षटकार येईल का? यस, डेफिनेटली. टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. या मुख्य मंचावर आपण पाहतायत. मुख्य मंचावर उपस्थित किरीटजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय विरंजन राऊत या आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. या स्पर्धेसाठी खास आपल्या वेळात वेळ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
महत्त्वाचा वेळ या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय. गिरीश राऊत उमरोळी गावात आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय विनोदजी पुजारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत. वैभव पाटील यांना मी विनंती करतोय. वैभव पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करणार आहोत. एक सन्मान चिन्ह देखील या स्पर्धेची एक आठवण म्हणून आपण या ठिकाणी देणार आहोत. ओव्हर द या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 षटकार दरम्यान आपल्याला ध्रुवेशच्या बॅट मधून पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग करत असताना एका साईडला आपण पाहू शकताय ध्रुवेश 26 वर 28 वर धावसंख्या जाऊन पोहोचले MS11 झाई टीमची. या वेळेला बॉडमॅनचा चांगला वापर केलाय परंतु फिल्डरला निवडलंय आणि बहुमिक नाहीये. फलंदाज बाद. ध्रुवेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट गॉन. पाच बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 28 ला 3. आतापर्यंत आपण पाहू शकतायत. आपण पाहतायत ही स्पर्धा युवा चषक उमरोळी 2025 अतिशय टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस पालघर जिल्ह्यामध्ये फार कमी प्रमाणात, आता पालघर तालुक्यामध्ये स्पर्धा कमी प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु उमरोळीकरांनी पुन्हा एकदा 1 लाख मोलाची स्पर्धा भरवून पुन्हा एकदा ऊर्जा दिली या पालघरच्या खेळाडूंना. पालघर डहाणू चे संघ 32 संघ खेळले. जसा फॉर्म मात्र ग्रुपवर आला त्यानंतर 32 संघ जवळजवळ आपण पाहिलं तर 3 ते 4 तासामध्ये 32 संघ लगेच क्लोज झाले आणि काही संघ वेटिंगला राहिले. म्हणजे ही स्पर्धा एक पॉप्युलर लेवलला आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा स्टँडर्डपणा, या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती वाढताना पाहायला मिळते. युवा चषक उमरोळी ज्या स्पर्धेचं नाव आहे. संघाची धावसंख्या 28. अप्रतिम चांगला रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं धनंजय नाईक च्या बॅट मधून. एक अप्रतिम क्लास रिव्हर्स स्वीप. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला चौकार. षटक क्रमांक आपण पाहिलं 3 कंप्लीट झाले. MS11 झाई टीम आपण पाहतायत 32 वर 3 प्ले स्टँड मध्ये. आज चेतन महाले अगदी वेळेत वेळ काढून उपस्थित होताना या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्या सुपुत्राबरोबर. एक चांगलं व्यक्तिमत्व. ज्या वेळेला पालघरमध्ये आम्ही नेहमीच जातो त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून गिफ्ट पॅकेज हे आम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. कष्ट घेतलेत ते आमच्या लाडक्या आयोजकांनी. कष्टाळू लाडके आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते या उमरोळीच्या माध्यमातून. आमच्या व्यासपीठावर मेंकीदादा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे आयोजक आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. नचिकेतजी घरत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. नचिकेत गावड यांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला क्लीन बोल्ड. वॉट अ डिलिव्हरी. वेगवान भन्नाट वेग. नितीन आपण पाहू शकतायत. रफ्तार का सौदागर. वॉट अ डिलिव्हरी. मॅग्निफिसंट. फलंदाज बाद गॉन. इथून फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले, स्थिर राहिले. आता नवीन बॅटर संकल्पला आपण पाहतायत. एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर
म्हणून ज्याची ओळख तर आहे, परंतु संकल्पाची बॅटिंग सुद्धा तेवढीच चांगली आहे. बऱ्याच वेळेला या फलंदाजाला पाहिलं मिडल ऑर्डरचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. आता इथून त्याला ही सुवर्ण संधी आहे, एक नामी संधी असते जेव्हा प्रत्येक फलंदाजाला त्या संधीचं सोनं करण्यासाठी पाठवलेलं असतं, ते तुमच्या हातामध्ये असतं. नितीनचा हा चेंडू सुंदर पद्धतीने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला. हितेश वझे पुढे सरसावतायत. 24 तास ड्युटीवर असताना सुद्धा कर्तव्य दक्ष भूमिका बजावल्यानंतर सुद्धा क्रिकेटचा छंद काही आपल्यापासून दूर जाणार नाही, कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे हे दर्शवत असताना 33 रन 4 विकेट. आजच्या दिवसामध्ये प्रजासत्ताक दिन आपण पूर्ण भारतभर साजरा करतोय आणि संपूर्ण त्या आमच्या कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्वांना मानाचा सलाम असेल. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, तेवढाच वेग. धनंजय नाईक पूर्णपणे हताश होत असताना काय बॉल टाकला होता. ज्या पद्धतीने मला आठवण झाली अंडर-25 परवाच ती स्पर्धा पार पाडली गेली आणि विशाल रॉय बाउन्सर, त्याचा जो चेंडू होता तो एवन पवन केनेला सुद्धा समजला नव्हता. एवढा चेंडू बाउन्स झाला आणि वेगाने गेला. त्या खेळपट्टीच्या मातीचा सुगंध देऊन जाणारा तो चेंडू पाहायला मिळाला होता विशाल रॉयचा. 33 रन 4 विकेट. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि इथून आपण पाहतायत विकेट मिळेल. फलंदाज बाद गॉन. मध्ये हेमंत मेहरने कोणतीही चुकी केली नाही. विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचं रिॲक्शन पाहायला मिळालं. काही खेळाडू असतात ज्या पद्धतीने त्यांचं रिॲक्शन वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 33. 5 विकेट्स. वंश 11 डहाणू एका साईडला, तर MS11 झाई टीम बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे श्रोते जोडले गेलेत विश नेटवर्क, जे प्रोप्रायटर विश्वास पाटील यांच्या चॅनेलवर यूट्यूबच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण युवा चषक उमरोळी कव्हर होतंय. चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेला नितीनने जी गोलंदाजी केली ना, अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर हितेश वजे यांनी गोलंदाजी केली, 18 रन्स खर्च केल्या होत्या. त्यांची कुठेतरी भरपाई यावेळेला भरून काढली जाते. अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा, हीच ताकद बनते तुमची. आणि सुंदर कॅप्टनशिप आतापर्यंत पाहायला मिळते. 2 सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आहेत संदेश धारणेसारखा खेळाडू. ॲब्सोल्युटली सुपर्ब. ऑन साईडला कनेक्ट केलंय संतोष दवणे, थांबणार नाही आहेत आणि इथून म्हणतायत रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. षटकार 6. आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 39 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. थोडीशी घाई करा, बॉल फेकून झाले ते एकंदरीत 24, म्हणजे 4 षटकांचा खेळ अखेरीस. यश फाउंडेशन, एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे ध्रुव 11 सातपाडी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. यतीनजी वजय या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. अगदी 5 दिवस स्वादिष्ट जेवणाची मेजवानी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुशांत वजय यांचे पिताश्री
या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. अप्रतिम चांगला बॉल मिशांत मर्दे. पहिलं षटक हाताळल्यानंतर 5व्या षटकामध्ये त्याला गोलंदाजीवर पाचारण केलं गेलं. म्हणजे ॲज अ कॅप्टनचं जे मास्टर माइंड आहे अप्रतिम पाहायला मिळतं. एका साईडला आपण पाहिलं तर फलंदाज आहे संकल्प. क्लीन बोल्ट, दांडी गुल, फलंदाज बाद. 6वा धक्का MS11 झाई टीमला गॉन. पद्धतीने तुमची कॅप्टनशिप झाली पाहिजे. ज्या वेळेला कधी कधी षटकार आल्यानंतर काही दिलासे देताना पाहायला मिळतात. काही असे मात्र खेळाडू असतात की 3-4 बॉल चांगले डॉट टाकल्यानंतर सुद्धा त्याला जाऊन काहीतरी सांगतात आणि तिथे त्याची लेंथ लाईन हरवली जाते. ज्या वेळेला गोलंदाज लयबद्ध असतो तो प्रत्येक वेळेला चांगली गोलंदाजी करत असतो, डॉटवर डॉट येतो तेव्हा त्याला कानमंत्र देऊ नका. ज्या वेळेला तो अडचणीत असेल त्यावेळेला त्याला दिलासा द्या. ऑफ साईडला अतिशय चांगला हा बॉल होता ओरपिचचा. रितेश माचीचा हा फटका ऑन दी अप खेळला गेलाय. सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 40 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. बॉल फेकून झाले 3. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. चला यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीमचा कॅप्टन आणि ध्रुव 11 सातपाडी सेकंड सेमीफायनल. अप्रतिम ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत चांगल्या पद्धतीने खेळले गेलंय आणि तिथे फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वास्तिक अतिशय चांगला हा दर्जेदार दौडू नका. 40ला 7 धक्के बसले गेलेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहतायत. आतापर्यंत 5वा दिवस या स्पर्धेचा यशस्वीरित्याच्या मार्गावर आतापर्यंत तरी आपण चाललोय. आणि ज्या वेळेला सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असेल, 6-6 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळत असतील तर त्या ठिकाणी ती स्पर्धा सर्वात बेस्ट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आणि ही कित्येक वर्ष गेली उमरोळीच्या मैदानात तुम्हाला 6 षटके खेळायलाच मिळणार, ही त्यांची परंपरा आहे. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. मिशांत मर्दे त्या ठिकाणी स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतायत. चेंडूची फेक करतील तत्पूर्वी कोणती धाव मिळणार नाही. आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करत 5 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि फक्त धावा खर्च केलेत ते 11 बॉलमध्ये 9 आणि 4 विकेट्स. अतिशय चांगली गोलंदाजी करताना 4.91चा इकॉनॉमी. या आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केले. अतिशय चांगली गोलंदाजी, विलक्षण कामगिरी आतापर्यंत राहिले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. एका षटकानंतर आपण 6 षटकानंतर टॉस त्या ठिकाणी केला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीने. टेनिस बॉल क्रिकेटला आज आलेले सुगीचे दिवस. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय की मी चांगला ॲज अ ऑलराऊंडर बनावा, माझी मोठमोठ्या संघांमध्ये वर्णी लागावी. एक गाव एक फॉर्मॅटमधून माझी जेव्हा चांगली खेळी होईल त्यावेळेला हा विचार केला जातो. आणि फायपर आपल्याला पाहायला मिळतं. फार कमी प्रमाणात नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 5 विकेट मिळतात आणि फायपरवर आपण पाहू शकता तिथे मिशान मर्दे जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत आपण विचार केला तर 8 धक्के बसलेत, 40 रन्स पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा एकंदरीत मिशांत मर्देने खेळ केला, गोलंदाजी केली आणि 2 षटकांमध्ये विचार केला तर 9 रन, 5 विकेट आणि 4.50चा इकॉनॉमी. 11 बॉलमध्ये 4.91चा इकॉनॉमी होता, परंतु त्यानंतर 41 पॉईंट लगेच आपण पाहिले तर घसरले. आणि इथून हाच तुमचा इकॉनॉमी खूप मायने राखतो. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तुम्ही किती षटकं फेकलेत, किती धावा दिलेत त्याला महत्त्व नाही, तुमचा इकॉनॉमिकल कसा राहिला. आणि मिशांत मर्दे हेच करत असताना ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 40वर 8 शेवटचं षटक आहे. अक्षरशः खेळपट्टी ही प्रेमात पाडली गेली. नितीन माच्छी आपल्या गोलंदाजी मार्कवर या संघाचा एक वेगवान बॉलर म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, ज्याचा भन्नाट वेग आहे, डहाणू एक्सप्रेस 111 या नावाने आज खेळत असताना राजन पाटील यांचा संघ ते सुद्धा खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, नो डाऊट अबाउट इट. एका साईडला MS11 झाईचे मोतीलाल शाहसाहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार करत असतील या षटकात मॅक्सिमम 15 धावा यायला हव्यात. यावेळेला ऑन साईडला रितेश माच्छी थांबणार नाहीये. एट विकेट रितेश माच्छी यावेळेला आक्रमकता दाखवत असताना पर्याय नाहीये. मला माझ्या संघासाठी आता धावा फक्त उभारायच्या आहेत, बाकीचं मला या ठिकाणी काहीच स्पष्टपणे दिसत नाहीये. षटकार चौकार. यावेळेला ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, संदेश धारने फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील रितेश माच्छीच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 वर जाऊन पोहोचली गेली. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 48ला 8 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. शेवटचे 4 बॉल शिल्लक राहिलेत. अप्रतिम चांगला बॉल होता. हितेश वजे फेकी करतील. तत्पूर्वी या वेळेला आपण पाहिलं तर चेंडू सुटतोय. 2 धावा येतील का? स्वस्तिक त्या ठिकाणी पुढे आले. अतिघाई संकटात नाही, 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 50 कम्स अप. लॉस ऑफ 8 विकेट. 50 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॅटिंग रितेश माच्छी. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामध्ये रितेश माच्छीचं मी नाव घेईन. त्याप्रमाणे गोलंदाजी केली शेखर वजे पूर्णपणे यावेळेला धमचाक झाले होते. ज्या पद्धतीने तो वेगवान चेंडू आला आणि अतिशय चांगला चेंडू शेखर वजेच्या हातामध्ये. जर थोडेसे चुकले असते तर कदाचित चेंडू चेहऱ्यावर जाऊन आदळला असता, परंतु चांगली विकेट किपिंग. याला सुद्धा दाद द्यावी लागेल. हे एफर्ट आहेत तुमचे, हे तुमचे कष्ट आहेत. मॅग्निफिसंट विकेट किपिंग. 50वर 8 बॉल फेकून झाले 4. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. संदेश धारणेला निवडलंय आणि लॉंग ऑफ कडे कोणतीही संदेश धारणे चुकी करणार नाही. फलंदाज बाद. 9वा धक्का. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. 50ला 9 विकेट आतापर्यंत आपण पाहू शकतायत. फलंदाज बाद.
संघाला होतो, तुम्हाला होतो, फलंदाजाला ती परिपूर्ण बेनिफिट मिळतं आणि षटकारावरती परावर्तित होतात. म्हणून या क्रिकेटच्या साहित्यांचा वापर करणं योग्य आहे. ऑन साईडला खेळले गेले, थोडेसे चाचपडत आहेत भौमिक. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. या दुहेरीने दक्षिणच्या बॅटमधून 2 धावा येतील. ऑल आउट आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52. विकेट्सला प्राधान्य नाही आहे. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं तुम्हाला मात्र या ठिकाणी धावा 53 करायच्याच आहेत. 111 डहाणू टीमला 53 धावांचं लक्ष्य. या सेमीफायनल आहे, क्षमस्व सुपर ओव्हर आहे. फर्स्ट सेमीफायनल सुपर ओव्हर असेल आणि त्यामुळे आता इथे 53 रन्स 52 झाल्या तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळावी लागेल. रितेश माची व्हेरी वेल प्लेड, सुपर बॅटिंग. आक्रमकता काय असते ही दाखवली आणि आता इथून कशा पद्धतीने रणनीती असेल श्री जागमाता रावळे विहान 11 टीमला आपण पाहिलं 42 धावा सुद्धा करून दिल्या नाहीत या संघाने. आता त्याच पद्धतीने पुनरावृत्ती करतील, पुनरागमन करतील हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. जाऊया आपण टॉस बॉक्स आणि त्याचप्रमाणे ध्रुव 11 सातपाटी टीमचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन अमित केनी एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एका साईडला अवधूत कामत, दोन्ही संघाचे कॅप्टन. या आपण करूया टॉस. ग्रामपंचायत सदस्य अनिलजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण जॉईन होऊया टचबॉक्स मध्ये. मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याचा सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण इथे पाडणार आहोत. तर 2 संघ आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मुरबा तर दुसऱ्या बाजूला सातपाटी असे 2 संघ, अगदी जवळचे 2 संघ असणार आहेत. आणि अनिल साहेब आपण या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. 2025 आणि 2025 आलाय. शिवाची साथ इथे मात्र दोन्ही संघाला शुभेच्छा द्या दादा. आणि आपण पुन्हा एकदा मुख्य मंचावर विराजमान व्हा. तर अवधूत, यावेळेस जर पाहिलं तर आजचा दिवस तुझ्यासाठी खूप चांगला गेलाय, कारण की दोन्ही वेळेस जर पाहिलं तर टॉस जिंकलाय. काय डिसिजन घेणार आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करू. आज जर पाहिलं तर समोरील संघ आपण पाहतोय मुरबे संघ, हा देखील एक ज्या पद्धतीने आज त्यांनी बाजी मारले, अगदी जवळचा संघ म्हणजेच 1 रुपया देऊन तुम्ही बोटीतून त्या साईडला जातात, ही एक आपण पाहिली तर रोजची सवय आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणतील मुरबे संघाबद्दल? नक्कीच एक मैत्रीपूर्ण सामना सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण जवळचे संघ आहेत, दोघांना एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत आणि नक्कीच मजा येणार खेळायला, कारण दोघंही आमचे जेव्हा जेव्हा सामने झाले नक्की चुरशीचे सामने झालेले आहेत. आणि मी एक विचारेन, जेव्हा तुम्ही भिवंडीला गेला होतात गोरसाईमध्ये, ज्या पद्धतीने गोरसाईला तुम्ही हरवलं, त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल ती उंचावली तुमची? नक्कीच मी कौतुक करते जे खेळाडू आहेत, कारण आम्ही बरेचसे खेळाडू आमचे त्यावेळी नव्हते अवेलेबल, मात्र जे खेळाडू होते मला तरी वाटते 25 वर्षाखालील सर्व खेळाडू होते. नक्कीच सर्वांनी एक जिद्द होती की ठीक आहे आज कोण नाही आहे काही नाही, मात्र सर्वांनी आपलं 100% देऊया, कारण हा सामना महत्त्वाचा आहे, कारण एक मोठा संघ आहे, जर त्यांच्यासोबत जिंकला तर सर्व आपण फोकस होणार आणि सर्वांनी चांगला एफर्ट दिला आणि त्यांना मात केली आम्ही. ही टुर्नामेंट तुला कशी वाटली? कारण की आता जर पाहिलं तर आत्ता तुला फायनल सेमीफायनल आणि त्यानंतर पेश करायचं आहे, ही टुर्नामेंट कशी वाटली? आयोजन कसं वाटलं? खूपच सुरेख आयोजन नियोजन पाहायला मिळते आणि जर शिस्त असेल, जर 6 षटकाचे सामने 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये जर शेवटपर्यंत होत असतील तर मला नाही वाटत त्याच्यापेक्षा मोठं अजून काही यश या स्पर्धेविषयी असू शकते. खूप सुरेख आयोजन आहे आणि आमच्या संघाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच आज खेळाडूकडून आपल्याला पोच पावती मिळाली. ही स्पर्धा कशी आहे त्याची? अमित, या ठिकाणी नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असते. फलंदाजी करायची आहे. आता जर पाहिलं तर सातपाटी संघ जोश मध्ये आहे. इथून जर पाहिलं तर तुम्ही देखील त्यांच्या खानाखुणा किंवा त्यांचा खेळ माहिती आहे तुम्हाला, कारण बरेच वेळा आपण पाहिलेत मुरब्यामध्ये सातपाटीमध्ये मुरबा संघ, अशा अनेक वेळा आपण एकमेकांसमोर खेळलेले आहेत. तर टार्गेट काय सेट करायचा विचार करतील? हे नाही केलं पण बघू, चांगला टार्गेट. आणि कसं वाटतंय या इतक्या माहोल मध्ये खेळण्याचा, मैत्रीपूर्ण लढत ज्या पद्धतीने अवधूत म्हण, तुम्ही काय सांगाल? उमरवलीला तर नेहमीच प्रेक्षक नेहमीच असते, लाईव्ह असो या नसो प्रेक्षक असते.
धन्यवाद तुम्हाला, बेस्ट लक या पुढच्या मॅच साठी. तर नक्कीच आपण टॉसबॉक्स मधून या ठिकाणी कॉलिंग आलाय की यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स हा संघ आपण पाहतोय यांना फलंदाजी करायची आहे आणि सतपाडी संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सफलता यावेळेला पाहायला मिळते. मिस्टर हितेश वजे बॅक टू द डगआउट. उमरोळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांची प्रगती आपल्याला पाहायला मिळते, कारण याच उमरोळी ग्रामपंचायतला ISO नामांकन प्राप्त झाले आणि या प्रसंगी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीने देण्यात आले. आणि हा पुरस्कार खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यासाठी एक अभिमानाचा आणि उमरोळीकरांसाठी अभिमान असावा असं उमरोळी ग्रामपंचायत हे प्रथम क्रमांक पटकावला गेलाय पूर्ण या पालघर जिल्ह्यामध्ये. एकूण जर आपण पाहिले तर 8 तालुके मोडले गेले, त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा वर्णन केलं जातो आणि पालघर जिल्हा हा आपण आता विस्तारित होत असताना आणि त्यामध्ये उमरोळी ग्रामपंचायत प्रथम क्रमांकावर आलेला आहे. आणि त्याच उमरोळीच्या मैदानात आपण खेळतोय, तर एकदा जोरदार टाळ्या आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी उमरोळी यांचं खऱ्या अर्थानं या प्रथम क्रमांक आल्याबद्दल उमरोळीच्या माध्यमातून ISO नामांकन प्राप्त झाले त्याबद्दल आपलं मनपूर्वक टाळ्यांच्या गजरात आम्ही सहर्ष स्वागत करू इच्छितो. आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि या पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा असतील. म्हणजेच आज उमरोळीच्या आपण मैदानात खेळतोय हे सुद्धा आपलं भाग्य लाभतंय, संपूर्ण प्रेक्षकांचं सुद्धा, तुम्हा सर्वांचं. आणि अशीच प्रगती उत्तरोत्तर करत राहो ग्रामपंचायत उमरोळी, त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. फुलर लेनचा चेंडू होता, हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 1-1. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर हितेश वजे लवकरात लवकर बाद झाल्यानंतर शेखरला आज प्रमोट केलंय. हलक्याशा हाताने संदेश धारणे. मी म्हणून म्हटलं होतं की या संघाची ही भिंत आहे, चिकाटी प्लेअर कसा असावा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर त्याप्रमाणे प्रेशराईज न होताना कसं खेळावं, त्या दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, विकेट किपिंग कशी करावी, हे या खेळाडूने जेव्हा जेव्हा जाणलं तेव्हा तेव्हा ते खेळाडू यशस्वी झाले. 2 रन 1 विकेट. अप्रतिम फटका, छान बेजबाबदार फटका. जयराज धनु कोणती चुकी करणार नाहीयेत. धनंजय नाईकला ही सफलता मिळते. ही झाई टीमची स्ट्रेंथ आहे. ज्या वेळेला 40-50 धावा फलकावर लागतात त्यावेळेला झाई टीम परिपूर्ण खांदे झुकवत नाहीत, तर ते मात्र प्रतिस्पर्धा संघाचे खांदे झुकवतात. फलंदाज बाद गॉन. अप्रतिम चांगला बॉल होता. पंचांकडे दाद मागितली, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. यस लेग बायचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. धनंजय नाईकचं हे स्पेल अप्रतिम राहिलं आतापर्यंत. 2 फलंदाज बाद केलेत. आता अर्जुन गायकवाडला चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने मॅचचा हिरो ठरला होता, 22 रन ज्याच्या बॅटमधून आक्रमकता दाखवली होती. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. स्लोवर 1चा मारा पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. संतोष दवणे चेंडूला फील्ड करताय. मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा 2 विकेट. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 30 बॉल आणि 49 रन हे सामन्याचं समीकरण आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता संदेश धारणे. हे ब्रह्मास्त्र आहे या फलंदाजाकडे. 29 बॉल आणि 49 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. यावेळेला आता परफेक्ट स्विच हिटचा फटका. वेगेचा फायदा उचलत असताना सरळ चेंडूला कॅमेरामॅन मिस्टर गणेश दापशीच्या स्वागतासाठी षटकार. स्पॉन्सरशिप केले गेले संजयजी मदन पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. यावेळेला लेग ग्लान्स अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला हितेश वजेच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून येतोय. 4 धावांकरता मेल. मेंटेन केला गेलाय. चांगली बॅटिंग. ऑन साइडला काय फटका खेळलाय. क्लास ऑन ड्राईव्ह. मॅग्निफिसंट टायमिंग. ट्रेस बुलेट प्रमाणे मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. क्लास. काय बॉर्डमॅनचा चांगला वापर केला होता. मनगडामध्ये जान आहे. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत झन्नाटेदार चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 18. बॉल आहे 26 बॉल मध्ये 35 रनची आवश्यकता आहे. वंश 11 डहाणू या टीमला. MS11 झाई टीम थोडीशी स्ट्रगल करते. संतोष दवणेच्या या गोलंदाजीवर 4 बॉल मध्ये 14 धावा खर्च केलेत. 21चा इकॉनॉमिकल. संतोष दवणे कमबॅक करेल का. चांगला बॉल होता. यावेळेला खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल. प्रशांत मल पुढे सरसावतोय. फेकीपर्यंत सिंगलला प्राधान्य दिले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल आहेत 25 बॉल मध्ये 34 रन्स. वंश 11 डहाणू टीमला विजयाकरिता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी फर्स्ट सेमीफायनल सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर हे खेळण्यास मिळेल. चांगला बॉल होता. अर्जुन गायकवाडचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह खेळला जातोय. प्रशांत मल पुढे सरसावेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ 20 रन. आता येणारे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये 33 रनची आवश्यकता. संदेश धारणे 17 वर पोहोचतोय. त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. 7 बॉल फेस केलेत. अर्जुन गायकवाड 2 बॉल 1 रन. 50चा स्ट्राईक रेट आणि 242.86चा स्ट्राईक रेट संदेश धारणेचा पाहायला मिळतोय. बॉल आहे 24 बॉल मध्ये 33. आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 2 षटकांचा खेळ झालाय. 24 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल होता. धनंजय नाईकने जे प्रभावित मारे केलेत ते अप्रतिम पाहायला मिळतात. अचूक टप्प्यावर भेदकता कशा पद्धतीने असावी, फलंदाजाला कसं रीड करावं आणि त्याच पद्धतीने हा चेंडू हाताळला गेलाय. हा बॉल फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. अर्जुन परिपूर्ण यावेळेला सरप्राईज झाले. आतापर्यंत 20 रन 2 विकेट 2 बॉलचा खेळ झालाय. 22 बॉल आणि 33 रन.
ऑन साइडला फुल टॉस बॉल आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 4 धावन करता चौकार. गुड शॉट. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉल आहेत 21 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता. 111 डहाणू या टीमला. चांगली बॅटिंग आतापर्यंत. अर्जुन 2 बॉल डॉट झाल्यानंतर स्वतः या वेळेला चांगली थिंकिंग वापरतोय. बॉर्नमेंटचा चांगला वापर करतो कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये. याच मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर नाईटच्या स्पर्धेमध्ये 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याचा सुद्धा त्याचा रेकॉर्ड बरकरार राहिला आहे. म्हणजे हे मैदान त्याच्यासाठी नवीन नाहीये. प्रमोट केलंय त्याला लवकरात लवकर. अप्रतिम ऑन दी टोस अप्परकटच्या माध्यमातून हा फटका खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगलं कंट्रोल केलं होतं फिल्डिंगच्या बाबतीमध्ये आणि इथून फेकी करतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 26 धावा 20 बॉल आणि 27 रनची आवश्यकता आहे. हीच सिच्युएशन आपण पाहिली तर श्री जागमाता रावळे विहान 11 या टीमचीच होती. इथून कमबॅक करतील का? आणि अशी सिच्युएशन आणि अशाच पद्धतीने फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. जसं जीत पाटील बाद झाला होता इथे फलंदाज अर्जुन गायकवाडला परतावं लागतं. बॅक टू द डग आउट. गॉन. आठर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत मिस्टर मिशांत मर्देला. 19 बॉल 27 रनची आवश्यकता आहे. धनंजय नाईक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विकेटची भूक न मिटणारा गोलंदाज आहे. अप्रतिम चांगला ह्या वेळेला बॉल अधून टाकण्याचा प्रयत्न केला. बाउन्स मिळाला होता आणि इथे मिशांतने फक्त चेंडूला दिशा दिली. सन्मान दिला धनंजय नाईकला. 18 बॉल आणि 27 रनची आवश्यकता असेल. 9च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 18 बॉल आणि 27 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
28 ला 3, 17 बॉल आणि 25 रन्स. काय सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत संदेश धारणेच्या बॅटमधून. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय, समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं, कोणत्या चेंडूला कसं टार्गेट करावं, कोणत्या बॉलरला कसं चॅलेंज त्याचं स्वीकारावं, कोणत्या दिशेने चेंडू येईल, टप्प्यावर पडेल तेव्हा मी कसं खेळावं हे जाणणारा फलंदाज आहे. या अगोदरचा शॉट जर आपण पाहिला तर शॉट एक्स्ट्रा मधून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला निघून गेला होता, तिथे लगेच शॉट एक्स्ट्रा लावला गेला. तिथून आपण पाहिलं तर मिड ऑफ मध्ये ड्राईव्ह खेळला जातोय. म्हणजे ही रणनीती संदेश धारणेच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक ट्रॅप रचला जातो परंतु त्या समोर येत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 ला 3 धक्के. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2, 14 बॉल आणि 24 ची आवश्यकता. 16 बॉल 24 रन, 16-24. ऑफ साईडला फटका छान आहे, गॅप शोधलाय, फार दूर आहेत फिल्डर परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी प्रशांत मलच्या द्वारे पाहायला मिळते. सुपर फिल्डिंग. प्रशांत मर्दे थोडंसं क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. विजयासाठी 15 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 22 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना बॅलन्सिंग आहे, कधी या बाजूने झुकतोय कधी त्या बाजूने झुकतोय आणि हीच सामन्याची क्वालिटी वाढत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेची क्वालिटी आपण पाहू शकाल. प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने थिरकायला लागलेत. ऑन साईडला फटका तर छान आहे, मनगडाचा चांगला वापर केला मिशांत मर्देच्या माध्यमातून. थोडंसं जरूर क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतो आणि इंजुरीने त्रस्त होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत जाऊन पोहोचते 32. येणारी बॉल 14 आणि 14 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता. एक काळ असा होता की इंजुरी झाल्यानंतर तुम्हाला एक रनर लागायचा, परंतु आता मात्र तशा पद्धतीने तो आमूलाग्र बदल होत गेले आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागली. आणि इथून आपण पाहताय स्विचिटचा फटका. क्या बात आहे संदेश धारणे. ॲज अ स्विफ्ट एज अन ॲरो, बाणासारखा वेगवान चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4. रनची आवश्यकता आहे. 13-17चं समीकरण. अतिशय चांगली बॅटिंग संदेश धारणे. स्वतः पोहोचले 24 वर. 10 बॉलमध्ये 240चा स्ट्राईक रेट, 3 चौकार 1 षटकार. एक चिकाटी प्लेयर कसा असावा, जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य. आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. गॉन. करताना 12 बॉल 17ची आवश्यकता. आता पाणी मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची दखल घ्यायची आहे. 12 बॉल 17. चला घाई करा.
चला थोडीशी घाई करा, विचार विनिमय जास्तीत जास्त वेळ करू नका, कारण घड्याळात 4:30 वाजून गेलेत आणि आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. प्रदीप गेल्या मॅचचा अप्रतिम जबरदस्त आढावा घेत प्रदीपने जे 2 षटकार ठोकले होते थोडंसं वॉर्मअप करत जायचंय. चला टीम मीटिंग थोडीशी विस्तारित करा जरा. 36 ला 4 धक्के बसले गेले. संदेश धारणेने 24 रनची एक जबरदस्त बहारदार खेळी केली. आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 17 रन्स MS11 झाई टीमने कमबॅक केलंय या सामन्यामध्ये. आता इथून कशा पद्धतीने मिशांत मर्दे खेळतील, इंजुरीने त्रस्त आहेत. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, खऱ्या अर्थानं ISPL सारखी स्पर्धा आता सुरू होत असताना पाहायला मिळते. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्ट्रीट टू स्टेडियम खेळाडू मालामाल झाले असं आपण प्रत्येक जण म्हणतो, परंतु मालामाल होण्यामागे त्यांचे कष्ट हे आपल्याला दिसले पाहिजेत. त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत एवढ्या वर्षांची सार्थक ठरली गेली. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 36 ला 4 धक्के. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल घेण्याचा कोणताही चान्स नाही आहे, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी झुंजतायत स्वतः मिशांत मर्दे. परंतु मला गरज आहे आता संघाची, यावेळेला संघाला गरज आहे माझी अशा म्हणण्यापेक्षा मात्र आता मला संकटात स्वतःला या ठिकाणी सिद्ध करण्याची गरज आहे. हे मिशांत मर्दे दर्शवत असताना अतिशय चांगला खेळ. इथून आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जातोय. थोडेसे मिडल स्टंपवरून थोडेसे पुढे आले होते. यस रिव्ह्यू घेतला गेलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS. कोणी जाणार नाही, 12वे खेळाडू बसणार आहेत, ते बसून घ्या. कडून वाईट बॉल. रिव्ह्यू या वेळेला आपण पाहताय सक्सेस ठरला, एक्सटेंड होईल. आय थिंक सो कदाचित व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर असावा आणि खूप बाहेर होता असं आशुतोष व्यवहारे सरांचं म्हणणं आहे. राईट डिसिजन. संघाची धावसंख्या 38 ला 4. आता बॉल आहेत 11 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता असेल. 11 बॉल 15 रन्स. व्हॉट अ मॅच. 11-15चं समीकरण. प्रशांत मल. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतोय स्वतः ॲज अ विकेट किपर. चेंडूला रोखतील. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 15 रन्सची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळावी लागेल. घड्याळ 4:40 वाजण्याच्या सुमारास आणि 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने प्रशांत मलचा हा बॉल परफेक्ट लेंथ पाहायला मिळते. प्रशांत मलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 38 9 बॉल आणि 15 रन्स. ही स्ट्रेंथ आहे झाई टीमची. हीच स्ट्रेंथ आहे आणि वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रदीप त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. मिशांत मर्दे स्ट्रगल करतायत त्या ठिकाणी. 8 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 15 रन्स. ला 4 धक्के. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्थिरावले. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 बॉल आणि 15 रन्स. रिव्ह्यू घेतला गेलाय. यस, कारण त्यांचा सक्सेस झाला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतात
मिशांत मर्दे यांनी सांगितलं की या पण एक आपल्याकडे वाचलेला आहे रिव्ह्यू, तर आपण घ्यायला हरकत नाहीये. फेअर डिलिव्हरी. आता इथे लॉस्ट झालाय, लक्षात घ्यायचंय. आता तुम्हाला मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या 38, 7 बॉल आणि 15 रन्स. पहा, टेक्नॉलॉजीचा हाच फायदा होतो. ज्यावेळेला तुम्ही रिव्ह्यू घेता तुमचा सक्सेस होतो, एक्सटेंड मिळतं तुम्हाला. DRS पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळलेत परंतु काय भन्नाट वेग. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 15 रन. प्रदीप 5 बॉल खेळले प्रदीपने आणि 5 बॉलमध्ये एक सुद्धा रन्स आलेले नाहीये. 6 बॉल आणि 15 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. दोन्ही संघांना मी विनंती करेन, टीम मीटिंग नकोय, खूप उशीर झालेला आहे आणि त्याच कारणाने थोडंसं स्पीडअप घ्या ही विनंती केली जाईल आयोजकांकडून. याची दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे. अजूनही आपल्याला 2 सामने, एक फायनलचा राऊंड देखील खेळवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मी विनंती करतोय की थोडीशी घाई करा, हीच विनंती असेल. 6 बॉल आणि 15 रन्स पाहायला मिळत आहेत. क्रिक हिरोज अतिशय पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमतः सुपर्ब. चिराग तरे यांनी खूप चांगलं मास्टर माइंड सहित आपण मुंबईमध्ये सातत्याने पाहिलेत, परंतु पालघर तालुका आणि पालघर जिल्ह्यामध्ये क्रिक हिरोज आपल्याला पाहायला मिळतं. हे अपडेट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. पहिल्यांदा उमरोळीच्या या युवा चषक स्पर्धेमध्ये आणि चिराग तरे हे सुद्धा उमरोळीचे अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला फटका तर आहे, परंतु इथे आपण पाहू शकतायत कोणतीही धाव या वेळेला पाहायला मिळत नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर थांबले. 5 बॉल आणि 15 रन्स. चांगला बॉल. आता माहिती आहे गोलंदाज रितेश माचीला की थोडेसे इंजुरीने त्रस्त आहे, तेवढे मुवमेंट करता येणार नाहीत आणि त्यामुळे की काय ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. 4-15चं समीकरण. सामना होता कुठे आला कुठे, ही स्ट्रेंथ झाही टीमची आहे. संदेश धारणे पहिल्याच बॉलवर बाद झाल्यानंतर इथे सिच्युएशन थोडीशी डाऊन झाली. ऑन साईडला जरूर फटका छान आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 3 बॉल 11ची आवश्यकता, 11 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 11. आवश्यकता आहे. एका साईडला मिशांत मर्दे जरूर खेळत असताना 7 बॉलमध्ये 8 रन्स आलेत. इंजुरीने त्रस्त झालेत. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, त्या स्ट्रेंथला आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु रन्स या ठिकाणी घेतली गेली नाही. प्रदीपवर थोडासा विश्वास कमी दाखवलाय. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रदीपने जबरदस्त बॅटिंग केली होती. 2 बॉल आणि विजयासाठी आता 11 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 11 रन्स. एक दोन्ही षटकार की एक षटकार एक चौकार. सुपर ओव्हर. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन साईडला खेळला गेलाय आणि इथून हळूहळू विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ MS11 झाई. आता मात्र मोतीलाल शाह साहेब कुठेतरी उठत असताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अतिशय सुंदर स्माइल पाहायला मिळते. सिंगल डबलला महत्व दिलं नाही आणि त्याचा हा नतीजा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. इथून चौकार तर आला. लगेचच आपण सातपाडी संघ आणि मुरबे संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. जास्त वेळ मिळणार नाहीये. इथे आपण थोडीशी घाई करणार आहोत, त्यामुळे लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मुरबे संघ सातपाडी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. फिल्डिंग सजवून घ्या लगेचच आणि
मुरबे संघ आपण देखील 2 फलंदाज रेडी ठेवायचे आहेत.